Hello student, I am Suraj Pawar, Christian Classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen a marathon batch March 2021. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मॅरेथॉन बॅचमध्ये आपण पाहणार आहोत थर्ड टॉपिक सायन्स पार्ट फर्स्ट. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. This point is a very important in third topic of science part first, because in every year from March 2018, 19 and in recent 28 is also, every year they ask one compulsory question from that types of chemical reaction. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या विज्ञान भाग 1 मधील तिसरा टॉपिक, त्यामधील टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन ह्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की मागील 2 वर्षाच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये यावर 3 मार्काचा कंपल्सरी प्रश्न विचारलेला आहे. तर येणाऱ्या मार्च 2021 या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर खात्रीने प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. याच्या अगोदर डबल डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट या 2 रिॲक्शनवर प्रश्न विचारलेला होता. ह्या वर्षी कॉम्बिनेशन इथे वर दिलेली आहे आणि दुसरी म्हणजे डिकम्पोजिशन. या 2 रिॲक्शन या येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर पाहूया मॅरेथॉन बॅचमधील आजचा पॉईंट, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. मॅरेथॉन बॅच मार्च 21, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. पहिली रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि दुसरी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय करायचं या रिॲक्शनमध्ये, एक किंवा 2 प्रोडक्ट हे कंबाईन करायचे आणि त्यापासून एक किंवा 2 रिॲक्टंट हे कंबाईन करायचे आणि त्यापासून सिंगल प्रॉडक्ट तयार करायचा, म्हणजेच कंबाईन करायचं. तर त्याच्या विरुद्ध आहे डिकम्पोजिशन, म्हणजे वेगळं करायचं. म्हणजे इथं काय करायचं, एका रिॲक्टंटपासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार करायचे. कॉम्बिनेशनमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंटपासून एक प्रोडक्ट तयार करायचा, तर डिकम्पोजिशनमध्ये एका रिॲक्टंटपासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार करायचे. तर या दोघांच्या व्हाईस वर्सा रिॲक्शन आहेत, विरुद्ध रिॲक्शन आहेत. चला तर पाहूया. पहिली रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन. फर्स्ट ऑफ ऑल इट्स डेफिनेशन: व्हेन 2 or more reactant combine in a reaction to form single product, it is called combination reaction. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट हे कंबाईन होतात एखाद्या रिॲक्शनमध्ये आणि तयार होतो त्यापासून सिंगल प्रॉडक्ट, एकच प्रॉडक्ट, त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन की ज्यामध्ये जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट हे कंबाईन होतात, एकत्र येतात रिॲक्शनमध्ये आणि त्यापासून तयार होतो सिंगल प्रॉडक्ट, एक प्रॉडक्ट, त्यालाच कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. उदाहरण पाहायचं झालं तर कोल बर्न इन टू द एअर इन रिॲक्शन C+O2 = CO2. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्टंट एकत्र येतात आणि एकच प्रोडक्ट तयार करतात, म्हणून या रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणायचं. याचं उदाहरण पहा. जेव्हा कोल म्हणजे कोळसा
जाळला जातो हवेमध्ये, तेव्हा काय तयार होतो? ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड तयार होतो. तर बघा, कोल म्हणजे कार्बन, बर्न इन टू द एअर म्हणजे कोणतीही वस्तू जळते म्हणजे त्याचं ऑक्सिजनसोबत कॉम्बिनेशन होतं, म्हणजे C+O2, कार्बन प्लस O2, कार्बन बर्न झाला आणि त्यापासून तयार झालं CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी किती रिॲक्टंट आहेत? 2, कार्बन एक आणि दुसरा ऑक्सिजन. या दोघांचं कॉम्बिनेशन झालं आणि एक सिंगल प्रोडक्ट तयार झाला CO2, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे हे कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. C+O2 = CO2. Let us see next reaction, decomposition reaction. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन ही टोटली अपोजिट आहे कॉम्बिनेशनच्या. कॉम्बिनेशनमध्ये काय होतं? 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट हे एकत्र येत होतात आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट तयार होत होता. पण डिकम्पोजिशनमध्ये याच्या उलटं, इथे एक रिॲक्टंट असतो, एक रिॲक्टंटचं डिकम्पोजिशन होतं, विलगीकरण होतं आणि 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होतात. इथे 2 रिॲक्टंटपासून एक प्रॉडक्ट, इथे एक रिॲक्टंटपासून खूप सारे प्रॉडक्ट, म्हणजेच डिकम्पोजिशन. लेट अस सी इट्स डेफिनेशन. व्हेन 2 or more product form from single reactant is called decomposition reaction. विद्यार्थी मित्रांनो, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात सिंगल रिॲक्टंटपासून, त्याला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा डिकम्पोजिशन रिॲक्शन होते तेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होतात एका सिंगल रिॲक्टंटपासून. अशा रिॲक्शनला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉडक्ट हे तयार होत आहेत एका रिॲक्टंटपासून, सिंगल रिॲक्टंटपासून. ती रिॲक्शन म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर इन रिॲक्शन 2H2O फॉर्म हायड्रोजन अँड ऑक्सिजन. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं डिकम्पोजिशन रिॲक्शनचं, इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस करायचं म्हणजे वॉटरमधून इलेक्ट्रिक करंट पास करायचा. पण इलेक्ट्रिक करंट वॉटरमधून पास करण्याच्या अगोदर त्या वॉटरमध्ये 1 ते 2 थेंब ॲसिडचे टाकायचे. परिणामी ते वॉटर ॲसिड्युलेटेड होईल, थोडंसं ॲसिडिक होईल. आणि जेव्हा पाण्यामध्ये 1 ते 2 थेंब ॲसिड्युलेटेड टाकले जातील आणि त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास केला जाईल, तेव्हा वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस होईल आणि वॉटरमधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा होईल. म्हणजे इथे वॉटर हे एक प्रोडक्ट आहे आणि त्या वॉटरमधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर इथे वॉटर हे एक रिॲक्टंट आहे आणि ह्या एक वॉटर रिॲक्टंटमधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर 2 प्रोडक्ट तयार होत आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजेच डिकम्पोजिशन रिॲक्शन होत आहे. कारण की डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये एक रिॲक्टंट असतो आणि त्यापासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. इथे वॉटर हा एक रिॲक्टंट आणि त्यापासून तयार झालेले हायड्रोजन किंवा ऑक्सिजन हे 2 प्रोडक्ट आहेत. परिणामी डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये डिकम्पोजिशन होत असतं, विलगीकरण होतं रिॲक्टंटचं. तर कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं एकीकरण होतं, कॉम्बिनेशन होतं. कॉम्बिनेशनमध्ये 2 रिॲक्टंट एकत्र येतात आणि एक प्रोडक्ट तयार करतात. तर डिकम्पोजिशनमध्ये एक रिॲक्टंट
रिॲक्टंटमधले एक रिॲक्टंटमधले घटक वेगळे होतात आणि 2 प्रॉडक्ट फॉर्म करतात. तर ही आहे खूप महत्त्वाची मार्च 2021 परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची रिॲक्शन आहे. कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली मॅरेथॉन मार्च 2021ची बॅच. आपण या बॅचमध्ये असेच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न डिस्कस करतो. विद्यार्थी मित्रांनो, काळ हा स्पर्धेचा आहे. परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगले गुण घ्यायचे असतील तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनेच अभ्यास करावा लागेल. कारण की पुस्तक तर खूप मोठं आहे, परंतु त्यातलं नेमकं विचारणार काय परीक्षेला हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नेमकेपणाने अभ्यास करू शकता आणि भरपूर मार्क घेऊ शकता. त्यासाठी जॉईन करा मॅरेथॉन मार्च 2021ची बॅच. त्यासाठी येत्या काही दिवसामध्ये ही बॅच चालू होत आहे आणि यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. थँक्यू.